चल तेरा रंग में। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसके वास्ते आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. Happy Independence Day. Myself Umra Parvaz Sare. I am standard 6. Today I am going to speak on dancing brave freedom fighter Shahid Bhagat Singh. And he was born on 28 September 97 in Banga village in Punjab. He was expert in reading and writing. Hindi, Urdu, English, Punjab and Gurumukhi. At a very early age, he had joined. माझे नाव ऐश्वर्या आनंदा गोकाटे आहे. 3 रंगाचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा नेहमी फडकतो गातो. नेत्र पराक्रमाची गाथ आहे. ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले. शुरू भारतीय फक्त देशासाठी लढले. जय हिंद जय भारत. मला काहीतरी बोलावंसं वाटतं. फक्त इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर जय हिंद असं टाकल्यावर हे देशप्रेम नव्हे तर शिवरायांसारखं आणि इतर संतांसारखं घडल्यावर ते देशप्रेम आहे. आणि रोज त्यांच्या मूर्तीला आईबाबांच्या मूर्तीला हात लावून आणि पाया पडून शाळेत यावं. आता मी इंग्रजीमध्ये बोलते. Respect principal, teachers, parents, and my dear friends. Today is 15th August, and I wish you all a very happy Independence Day. India became free in 1947. It is a 1947. I love you, my country. Jai Hind, Jai Bharat. 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर लढले. या दिवशी आपण झेंडा वंदन साजरा करतो. हा भारताचा अभिमानाचा दिवस आहे. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. उत्सव तिरंगाचा बाह्य सजरा नतमस्तक मेल्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दुर्गा दिलीप आहे. प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज सलाम करूया. हा आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 हा आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे. मला माझा देश खूप खूप आवडतो आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या भारत देशाला जगातील एक महान देश बनवण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. स्वातंत्र्य दिनाची भारत मातेला वंदन करून मी करतो सुरुवात मी माझ्या भाषणाची. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन मोठा उत्सवाचा साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांशी मोठा याग झाला. महात्मा गांधी, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस आणि राणी लक्ष्मीबाई. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. महाराष्ट्राची शान आहे. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान आहे. मुजरा तुम्हाला मानाचा कृष्ण आमची मान आहे. मुजरा तुम्हाला मानाचा कृष्ण आमची मान आहे. जिजाऊ एक स्त्री होती. शहाजी राजांची वीर पत्नी होती. जिजाऊ एक स्त्री होती. शहाजी राजांची वीर पत्नी होती. जाधव घराण्याची लाडकी लेक होती आणि स्वराज्य घडवणाऱ्या स्मृतीची ही मूर्ती होती. आदरणीय अध्यक्ष, माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याविषयी 2
शब्द सांगण्यासाठी उभी आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई होत्या. लहानपणापासूनच त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले आणि पुढे त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ जन्म दिला नाही तर त्यांच्यावर धर्म, न्याय, पराक्रम आणि स्वराज्याचे संस्कार केले. म्हणूनच त्यांना हिंदवी स्वराज्याच्या जननी असे गौरवाने म्हटले जाते. आपल्या मराठीत एक म्हण आहे, जसे बी पेराल तसे फळ मिळेल. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याचे बी पेरले आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष उभा राहिला. आणखी एक म्हण आहे, आई ही मुलांची पहिली गुरु असते. या म्हणीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना शौर्य, संयम आणि प्रजेवर प्रेम करण्याचे धडे दिले. माझे भाषण एका सुंदर वाक्याने समाप्त करते. जिजाऊ नसत्या तर शिवराय घडले नसते, जिजाऊ नसत्या तर शिवराय घडले नसते आणि शिवराय नसते तर स्वराज्य उभे राहिले नसते. धन्यवाद. किस काम की पानी ना हो तो नदिया किस काम की, आंसू ना हो तो आँखें किस काम की, आंसू ना हो तो आँखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम ही ना आए तो ये जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम ही ना आए तो ये जिंदगी किस काम की. नमस्कार, माझे नाव सृष्टी गोविंद दुबळकर आहे. मी आता 4थी शिकते. मी तुमच्या समोर एक गीत सादर करणार आहे. या गीताचं बोल आहे, हा देश माझा, हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषयाची धरता कुणी वाकडी नजर करता, या मरण घेऊया पूर्ण आपुले बाबू पाहुया रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हे हात उत्सुकले दगडाच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. ते बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात या देशाच्या प्रगतीला. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या रे, परी अभंग असू द्या आपुल्याच माणुसकीची नाती. Respected headmaster sir, my teachers and my dear friends, my name is Jagannath Giljas Kankade. Today we celebrate Independence Day with great pride. On 15th August 1947, India became free from British rule. We remember the brave freedom fighters who sacrificed their lives for our nation. Their courage inspires us to love and serve our country. Thank you. जय हिंद, जय भारत. आम्ही तिरंग्याची सावली जगतो, आम्ही स्वातंत्र्याचा हवा श्वास घेतो, आम्ही स्वातंत्र्याचा हवा श्वास घेतो. आम्ही शहीदाच्या रक्ताने भिजलेली माती, शहीदाच्या रक्ताने भिजलेली माती, त्या मातीसाठी जगतो आम्ही, त्या मातीसाठी जगतो. हिंदुस्तान हमारा है, गली गली में नारा है, हिंदुस्तान हमारा है. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम निधिका गोविंद साबे है. स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय त्योहार है. 15 अगस्त को पूरे भारत में मनाया जाता है. इस भारत के प्रधानमंत्री लाल किले पर झंडा फहराते हैं. तिरंगे के फहराने के दौरान लोग राष्ट्रगान गाते हैं, जिसे राष्ट्रीय ध्वज के सम्मान में गाया जाता है. घाटों में भी फूल खिलाए, इस धरती को स्वर्ग बनाया और सबको गले लगाए. हम स्वतंत्रता दिवस का पर्व में जी. माझे नाव संस्कार विजय कराळे आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. माझे नाव युवराज आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्या सर्व वीरांना, क्रांतिकारकांना माझा सलाम. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर लढले. हा भारताचा अभिमानाचा व राष्ट्रीय सण आहे. आपण भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपतात. जय हिंद, जय भारत. मी चौथी जे शिकतो. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. या दिवशी 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया. आपण आपल्या देशासाठी चांगले काम करूया. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. एवढे बोलून मी 2 शब्द देशासाठी दिले प्राण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शालिनी रामसाबळे आहे. मी 4वी शिकते. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. या दिवशी आपण देशाच्या सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. भारत माझा मान, आपला अभिमान, आपला अभिमान. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव संस्कार विजय कल्याणकर. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय भारत. माझा आपला अभिमान. भारत माझा अभिमान, आपला अभिमान. सर्व कुटुंबियांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संस्कृती विजय कल्याणकर आहे. आज आपला भारत देश 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यवीरांना शतय करूया प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने कहानी ना पूछो जमाने से क्या है हमारी कहानी. हमारी पहचान तो यही है कि हम हैं हिंदुस्तानी. हमारी पहचान तो यही है कि हम हैं हिंदुस्तानी. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम प्रियंका संतोष जानी है. देश सलामी इस तिरंगे को, देश सलामी इस तिरंगे को, जिससे तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. माननीय अतिथि, आदरणीय शिक्षक गण और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपतात. नमस्कार. माझे नाव गणेश पवनेल आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. नाव प्रणिता आहे. मी आता 3 मध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. My name is Happy Independence. Good morning everyone. My name is Shrishti. Happy Independence Day. मी 4वी शिकतो. तिरंगा आमचा मान आहे, प्रमाची गान आहे, भारत देशाची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतात. जय हिंद, जय भारत. नाव शोरी बुलाडवा. मी आता 1ली मध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. टुडे इज इंडिपेंडेंट. हॅपी इंडिपेंडेंट डे. 75 रोजी झारखंड येथील मुलवती गावी झाला. ते मुंडा आदिवासी समाजाचे महान समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ब्रिटिशांच्या घोषणाकारी धोरणाने त्याने धैर्याने विरोध केला. बिरसा मुंडा यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक प्रथांविरुद्ध जनजागृती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गुलाम म्हणजेच महान जन आंदोलन केले.